पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 6व्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 35 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 6 तास, नगरसेवक पदासाठी 58 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। आज 6व्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण फिरोज खान पठाण, सुलोचना अप्पासो भोसले, शीतल वैभव उघडे, योगिनी विजय पाटील यांनी तर नगरसेवक पदासाठी 35 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत। आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 58 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। मुलगा प्रदीप चव्हाण हा वार्ड क्रमांक 7 मधून अपक्ष निवडणूक लढवत आहे। गेली 35 वर्षे मी नगरपालिकेच्या क्षेत्रात आहे राजकारणामध्ये, आणि मी जे कामं जे केलेत गावच्या विकासासाठी ते संपूर्ण गावाला माहिती आहे। जेणेकरून तुम्हाला सांगतो, माझा मुलगा जर निवडून आला तर पहिली म्हटलं पाण्याची योजना, पेयजल योजना राबवणार। दुसरी योजना आम्ही ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी हे स्थापन करणार, आणि तिसरी अंत्योदय योजना ही आम्ही पहिल्यांदा राबवणार आहे। जी बंद पडली होती त्यामध्ये की नाही ते चालू करणार आहे। गेली नागरिकांना संपूर्ण माहिती आहे की औद्योगिक वसाहत ज्या लोकांनी हे खाल्ले त्याचा पुनरुच्चार मी हे केलेला आहे। त्यावेळेला पाठलाग करून आहे की नाही ते योजनेचा लाभ करून नागरिकांना नगरपालिकेला 3.25 कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत। तसेच दबक उद्यानमध्ये देखील गेली खेळाचं जे मैदान आहे ते एकमेव मी भांडून नगरपालिकेचे प्रशासकाचे ते फक्त खेळासाठीच मैदान वापरण्यात येईल असा हा ठराव देखील मी करून घेतलेला आहे। प्रताप चव्हाण अपक्ष उमेदवारी लढवत आहे, आणि माझं विश असं आहे की समाजकारण आजपर्यंत मी करतच आलो, यापुढे माझ्याकडून समाजकारण होईल। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।